बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. 18 25,118 25,118 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, परभणी जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँक पाथर्डी, मानवत, बसमत, गंगाखेड अशा एकूण 103 शाखामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं तक्रार झाली आहे. मंत्री महोदयाने उत्तर सांगितलं आहे की मी चौकशी करतो, अहवाल याचा आहे. अध्यक्ष महाराज, जर चौकशी करायची आहे आणि हे लोक ज्यांच्या विरोधात तक्रार झाली ते जर त्या बँकेवर असतील तर खरंच चौकशी निष्पापपणे होणार आहे काय? म्हणून माझा पहिला प्रश्न आहे, चौकशी होईपर्यंत तिथं प्रशासक बसवल्या जाणार आहे का 103 शाखेमध्ये? आणि आता याची व्याप्ती मोठी आहे, तर हा जो म्हणजे इतका मोठा घोटाळा जर समजा झाला असेल तर हे गुन्हे शाखेच्या अंतर्गत करावं लागणार आहे, कारण सगळ्यांचे लागे बांधे राहतात. तर पोलीस प्रशासनामार्फत गुन्हे शाखेमार्फत याची चौकशी करण्यात येणार आहे का? आणि चौकशी केल्यावर चौकशी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवून याची माहिती जनतेपर्यंत आपण देणार आहात का? ह्याचे 3 माझे प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, नागपूरच्या अधिवेशनामध्ये राजेश विटेकरांनी हा प्रश्न विचारला होता. तशा प्रकारचे आदेशही दिले होते, पण खाली त्याप्रमाणे त्या परभणी जिल्ह्याच्या आणि निबंधक आणि शिवोनी त्यावर कारवाई केलेली नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून याच्या अगोदरच आम्ही त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे आणि झाल्याबरोबर 1 महिन्याच्या आत बँकेचे जे शिव आहेत त्यांना परवानगी दिली होती आपण मुदतवाढीची. त्या संदर्भामध्ये आम्ही रिझर्व्ह बँकेला कळवून त्याची परवानगी आम्ही रद्द करणार आहोत. त्या काळामध्ये काही अनुकंपाच्या नावाखाली गैरप्रकार झाला हे निश्चित आहे. त्याच्या संदर्भात बी आम्ही चौकशी करायला लावणार आहोत. आणि अनुकंपाच्या नावाखाली घेत असताना एखादी व्यक्ती घरातली दुर्दैवानं वारली असेल तर त्याच्या वारसाला घ्यायला पाहिजे. परंतु ह्या बँकेमध्ये एक नवीनच पायंडा पाडला आहे. एखादा वर्ष 2 वर्ष त्या माणसाला रिटायरमेंटला वेळ असला की त्या बँकेने त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसरची पत्र घेतलं की हा अनफिट आहे म्हणून, आणि त्यांची त्या देखील मेडिकल अधिकाऱ्याची आपल्याला चौकशी करावी लागेल. एक नाही, अशा प्रकारचे 50 लोक त्या परभणी जिल्हा बँकेमध्ये भरलेले आहेत. म्हणून ह्या सगळ्याची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आम्ही येण्याच्या अगोदरच, प्रश्न लागण्याच्या अगोदर आम्ही केलेला आहे. आणि जो बँकेचा जो शिव आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जो निबंधक आहे त्या निबंधकावर या ठिकाणी कारवाई आम्ही करणार आहोत. महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय, बरोबर आहे. सोळंके साहेब देतो तुम्हाला. याची व्याप्ती जर मंत्री महोदय आपण बघितली म्हणजे बघा, जो माणूस आता रिटायरमेंटवर आलेला आहे, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष राहिले की त्यांच्याकडनं सरळ सरळ अनफिटचं सर्टिफिकेट घ्यायचं. देणारा दोषी, घेणारा दोषी, त्याच्यावर अनुकंपावर लागणारा दोषी. इतकंच नाही, अनुकंपावर आपले दूरचे नातेवाईक किंवा दूरचा माणूस असताना सुद्धा जवळचा दाखवून लावायचा, हा एक सर्राचा प्रकार. तुम्ही हे सगळे गंभीर प्रकार जर अध्यक्ष महोदय बघितले बँकेचे सगळे, तर याचं दरवर्षी ऑडिटही होत नाही. माझी स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना असा आहे, इतका मोठा गैरप्रकार होतोय. एक IAS अधिकारी, एक IPS अधिकारी आणि आपल्या खालच्या 3 सुपर क्लास 1 अधिकारी, यांची समिती नेमून 3 महिन्याच्या आत सर्व प्रकार आपण उघडकीस आणून पुढच्या अधिवेशनाला पटलावर ठेवणार आहे. त्या अगोदर या संबंधितांवर सर्व FIR टाकून जे काही कायदेशीर प्रक्रिया असतील त्या पूर्ण करणार का? आताच आमचे बंद खात्याने या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मी सांगितले की 50 लोक त्यांनी चुकीचे भरलेले आहेत. त्यांना IAS अधिकारी गैराज किंवा दुसऱ्या अधिकाऱ्याची आवश्यकता नाही.
आपल्या डिपार्टमेंटचाच वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी नेमून मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही आर कुरुंदकर आणि मागील 5 वर्षापासून कोणत्याही पत्राचे उत्तर दिले नाही. आमदार महोदयांनी त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल पत्राचा खुलासा केला नाही. ह्या अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत. 9/2/26 रोजी सहकार आयुक्त यांना कळविले आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेली मुदतवाढ रद्द करण्याबाबत आणि विटेकर मुख्यमंत्री महोदयाला देखील हे पत्र त्यांनी दिलेलं आहे. म्हणून दुसऱ्या अधिकाऱ्याची IAS अधिकाऱ्याची तिथं आवश्यकता नाही. म्हणून वरिष्ठ अधिकारी नेमून आपण 3 महिन्यामध्ये याच्यावर कारवाई करू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.